न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। पुरोगामी संघर्ष परिषदेने महिलांना बंधनाचे बांध शाबूत राखून ओलांडण्याची ताकद दिली। प्रदेशाध्यक्ष सुनीता खटावकर। महिलांना राजकीय आणि शासकीय नोकरीत आरक्षणाच्या नावाखाली अनेक बंधनं घातली जातात, परंतु सामाजिक कार्य करत असताना पुरोगामी संघर्ष परिषदेने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करत असताना महिलांना जी बंधनं घालून दिलेली आहेत त्या बंधनाचे बांध शाबूत राखून ते बांध सहजपणे ओलांडण्याची ताकद महिलांच्या मध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेने दिली असल्याचे प्रतिपादन संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुनीता खटावकर यांनी केले। त्या सांगली येथील अहिल्यानगरमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या बैठकीत बोलत होत्या। सदर बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे हे होते। स्वागत व प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्षा मंगल हाताळे यांनी केले। सदर बैठकीस प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सुजाता कांबळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रेणुका बनसोडे, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा शोभा चव्हाण, शासकीय योजना प्रमुख संगीता गवळी, अश्विनी हाताळे, दीपाली लोहार, सोनिया कांबळे, रुक्साना मुजावर, संपूर्णा शिंदे, सविता चव्हाण, शीला कांबळे, वनिता घाडगे, रागिनी पाटील, वनिता देसाई, शुभांगी शिंदे, कल्पना निकम, नीलम गुजरे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शेवटी आभार मिरज तालुका संपर्क प्रमुख अश्विनी हाताळे यांनी मांडले। पुरोगामी संघर्ष परिषदेच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे, मंगल हाताळे व इतर उपस्थित होते। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।